आज आपण बनवूया अगदी सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी। आपण आता दोडके स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। दोडके आपले स्वच्छ पाण्याने धुवून झाले, आपण काढून घेऊ। इथे मी एक वाटी चना डाळ घेतली आहे, ती आपण भिजत टाकू। चना डाळ आपण आता 2 तास अशीच पाण्यामध्ये भिजून घेऊ। आपण आता भाजीसाठी कांदे कट करून घेऊ। आपण आता भाजीसाठी टमाटर कट करून घेऊ। आपण आता दोडके साळून घेऊ। आपण आता दोडके कट करून घेऊ। तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, चॉप केलेला कांदा, टमाटर। कांदा आणि टमाटर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण सॉफ्ट होईस्तोपर्यंत व्यवस्थित परतून घेऊ 5 ते 10 मिनिटं। आपण आता यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट केली ती घालून घेऊ। अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्टचा कच्चापणा जावस तर आपण असंच फ्राय करून घेऊ 2 ते 3 मिनिटं। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतलेली बघू शकता, छान असं तेल पण सुटलेलं आहे साईडला। आपण आता मसाल्यांमध्ये याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। हळद पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण आता मसाल्यांमध्ये इथं भिजवलेली चना डाळ होती 1 वाटी, ती घालून घेऊ। डाळ आता मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण 2 ते 3 मिनिटं आपण असंच डाळ परतून घेऊ मसाल्यांमध्ये। 2 ते 3 मिनिटं झालेले डाळ परतून। आता आपण डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनिटं झालेले इथं डाळ पण थोडीशी शिजलेली आहे, जवळजवळ 60 ते 70%। आपण आता यामध्ये कट केलेले दोडके घालून घेऊ। आपण आता कट केलेले दोडके घालून घेऊ। व्यवस्थित आता दोडके मिक्स करून घेऊ। आपण दोडके व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहे। आपण आता भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊ। 1 वाटी पाणी घेतलेले ते घालून घेऊ। आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। भाजी आता आपण 10 ते 15 मिनिटं अशीच वाफेवर शिजून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी वाफ पण झालेली बघू शकता। भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे बघू शकता तुम्ही, छान अशी वाफ पण झालेली आहे। तर दोडके पण जवळजवळ शिजलेले, डाळ पण शिजलेली आहे। आपण आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ। इथे मी 1 किलो शेंगदाणा कूट घेतलाय, तो घालून घेऊ।
व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीमध्ये कूट. आपण आता 5 मिनिटं भाजी अशीच वाफेवर शिजवून घेऊ. 5 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ. आपली आता दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे. आपण सर्व करून घेऊ.